नमस्कार मंडळी. तर आपल्या सर्वांच्या परिचित शब्द ऑफर, ऑफर, ऑफर. मगाशी काय झालं, मी सहज टी व्ही बघत होते, तर टी व्हीवर एक चालू होतं. दुकानदार सांगत होता की आम्ही ऑफर ठेवली साड्यांची आणि ड्रेस, कुर्ती वगैरे अशी. तर म्हणे इतकी प्रचंड गर्दी झाली, इतकी प्रचंड गर्दी झाली. ती गर्दी ते टी व्हीवर पण ते दाखवत होते आणि इतके वेड्यासारख्या तिथं महिला, मुली सगळ्या जमल्या होत्या आणि त्यांना शेवटी पोलिसांना बोलावं लागलं ती गर्दी आटोक्यात आणण्यासाठी. तर मी म्हटलं, "बापरे! काय बाई हे ऑफरमुळं." आणि सगळीकडेच आपण बघतोय, सगळीकडेच ऑफर, ऑफर, ऑफर चालू असतात. हल्ली कसं आहे, हे आता ऑनलाईन शॉपिंगचा जमाना आलाय आणि Amazon, Meesho, अजून काय फ्लिपकार्ट वगैरे ह्या अशा ज्या कंपन्या आहेत, तर त्यांनी अ, ग्राहकांपर्यंत थेट घरपोच देण्याच्या सुविधा उपलब्ध केल्या. आणि सोशल मीडिया तर आहेच आहे. Instaला, Facebookला त्यांच्या त्या जाहिराती ते करत असतात. आणि बरेचसे मग त्या दुकानदारांना पर्याय उरला नाही, तर त्यांनी पण Instaवर, Facebookवर जाहिराती देऊन ग्राहकांपर्यंत त्या ग्राहकांना आकर्षित करण्याचा फंडा सुरू केला. आणि मग आता तुम्ही बघतच असाल, की जेव्हा-जेव्हा आपण सोशल मीडिया ओपन करतो, Instaला किंवा अ, Facebookला बघतो, की संभाजीनगरला ऑफर, अहिल्यानगरला ऑफर, पुण्याला ऑफर, हे दुकान, ते दुकान, मुंबईला ऑफर, नाशिकला ऑफर, सगळीकडे, सगळीकडे, सगळीकडे ऑफर, ऑफर, ऑफर. आणि मग सगळ्यात जास्त याच्यात भुलतो कोण? महिला वर्ग. आणि पार कपड्यापासून तर त्या ट्रेडिशनल दागिन्यांपर्यंत सगळीकडे ऑफर लागलेल्या असतात. 50%, 30%, एकावर एक फ्री वगैरे, वगैरे, वगैरे काहीतरी. किंवा काहींचं तो एक फंडा नवीन झाला, की आमचं पेज फॉलो करा आणि इतका-इतका डिस्काउंट मिळवा. तर हे सगळे त्यांचं एक टेक्निक आहे ग्राहकांना आकर्षित करायचं. आणि पण ग्राहकांनी पण थोडंसं हे वापरलं पाहिजे की नाही, की आपल्याला खरंच किती गरज आहे, कशाची गरज आहे आणि काय आवश्यक आहे, एवढ्यासाठीच त्या हे केलं पाहिजे ना, त्याच गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे. पण हल्ली महिला वर्गांना कपड्याचं आणि याचं तर एवढं आकर्षण झालं आहे आणि प्रत्यक्षात ना ढिगाने कपडे आणायचे, नुसते आणायचे आणि कपाटात कोंबायचे. एक कपाट पुरत नाही म्हणून दुसरं घ्यायचं. पण ते सगळं थप्पीच लागलेली असते. एकदा कपडा घातला का परत तो आठवत पण नाही. जेव्हा कधीतरी काळी कपाट आवरायला जातो, म्हणतो, "अरे बापरे! हे कधी घेतलं होतं मी? मी तर घातलंच नाही. एकदाच घातलं." म्हणजे हे एक जे झालंय ना, आता ठीक आहे, पैसा खूप झालाय लोकांकडे. काही लोकांकडे झालाय. काहींना अजूनही पैशाची चणचण आहेच आहे. पण पैसा खूप झाला म्हणून तो काही कसंही पण नुसतं हेच करत राहायचं का? कमावणारे खूप म्हणजे ज्याला ज्याची घरात जास्त कमाई येते, त्याला बिचाऱ्याला भरपूर त्याच्या पाठीमागं कष्ट आहे. पण कमाई एवढी येते, एवढंच दिसतं. पण त्या कमावणाऱ्याचा काय त्रास आहे, तो दिसत नाही. आता आपण उदाहरण म्हणून मी सांगते तुम्हाला आय-टीवाले. त्यांना भले लठ्ठ पगार आहे. पण त्या आय-टीवाल्यांना स्वतःचं स्वास्थ्य आहे का काही? त्यांना वेळेवर जेवायला भेटत नाही, वेळेवर झोपायला भेटत नाही, वेळेवर त्यांना कोणतीच गोष्ट करता येत नाही. त्यांच्या हेल्थकडे लक्ष देता येत नाही. कंटिन्यू त्या मीटिंग्स आणि त्यांचे ते काय प्रोजेक्ट वगैरे याच्यावर ते सतत बिचारे मानपाटी करत असतात. अक्षरशः मला त्रास वाटतं, थोड्याच दिवसामध्ये खूप जणांना मणक्याचे आणि पाठीचे त्रास आय-टीवाल्यांना सुरू होतील. काहींना झाले असतील. डोळ्यांची तर वाटच लागते. सतत ते स्क्रीनवर काम करावं लागतं. पण आपल्याला फक्त त्यांचा तो येणारा पैसाच दिसतोय. पण त्याच्या पाठीमागे त्यांचे कष्ट किती आहे. मला काय म्हणायचं आहे, की जरी कमवणारा किती कमवून आणत असला, तर मला तर कुटुंबाच्या प्रती एक वाटतं, की पैसा कसा वापरायचा, हे जास्त करून महिलांच्या हातात असतं. आणि किती वापरायचा, कसा वापरायचा, कुठं वापरायचा, अनावश्यक खर्च कसे टाळायचे, याचं मॅनेजमेंट महिलांकडे सगळ्यात उत्तम असतं. पण हल्ली आहे ना, सगळंच ऑनलाईन भेटतंय म्हणून लोकही पण आळशी झाले. हल्ली घरात स्वयंपाक करणंसुद्धा मुलींना कमीपणाचं वाटतं किंवा वेळच नाही, कंटाळाच आला. हे काही शब्द झालेत का? हो, ठीक आहे, एखाद्या दिवशी तुम्ही हे करा. पण रोजच पार अगदी नाश्त्यापासून तर डिनरपर्यंत सगळं बाहेरून मागवलं जातं. हे तर चुकीचंच आहे मला वाटतं. कपड्याच्या बाबतीत ते तेच होतं. ढिगानं ते कपडे नुसत्या चिंध्यांनी घर भरलंय लोकांचं. आणि भविष्याचं तर काही त्यांच्याकडे तरतूद नाही. हल्ली कुणाला म्हणजे मुले पण लोकं जास्त होऊ देत नाही. काही तर म्हणतात आम्हाला नकोच आहे. पण त्यांना असं वाटतं आम्हाला कमवायचं आणि आम्हाला उडवायचं. अरे पण कमवा तुम्ही तुमच्या याचं म्हणणं नाही मला, काही कमवा.
तुमच्या नशिबाने येते, पण त्याचा वापर पण योग्य करा ना. त्या आम्हीच कमवतो आणि आम्हीच गमावतो ह्या नादामध्ये तुम्ही स्वतःच्याच शरीराची किती हानी आहे, शरीराला किती हानी पोहोचवता हे लक्षात येत नाही. आणि मी असं बरंच ठिकाणी पाहिलं की शिकलेल्या मुलींना तर स्वयंपाक करणं वगैरे हे खूप कमीपणाचं वाटतं. पण मला असं वाटतं जेव्हा निसर्ग निर्मिती झाली स्त्री पुरुष, तर प्रत्येकामध्ये काय गुण आहेत आणि ते डेव्हलप कसे करायचे याची पण एक परमेश्वराने काहीतरी योजना केलेली आहे ना. म्हणून स्त्रियांच्या वाट्याला घर सांभाळणं, कुटुंब सांभाळणं, अ, माणसांचं त्या कुटुंबाचं आरोग्य सांभाळणं हे आलं. ही चांगलीच गोष्ट आहे माझ्यासाठी. मला तर काही त्याच्यात कमीपणा वाटत नाही. मी आज एवढी 60 वर्षाची झाली तरी मला स्वतःच करून खायला आवडतं आणि घालायला पण आवडतं. पण हल्ली ह्या सगळं विकत याच्यात ह्या मुलांची आणि मुलींची फार वाट लागून गेलेली आहे. आणि इतका कसं कंटाळा आणि इतका कसा आळस असावा. थोडं तरी स्वतःचं काहीतरी रुटीन लावून घेतलं पाहिजे ना. पैसा येतोय, आहे पैसा म्हणून असं नाही. आणि तुम्हाला माहिती आहे बाहेरचं खाणं, हे काय नुसतं भेसळ त्याच्यात किती भेसळ असते. आणि आपण काय खातोय? केमिकल खातोय. म्हणजे आपण रोज थोडं मरतोय, शरीराला मारतोय. आपण स्वतःहून मारतोय. का? एक तर अगोदरच जे सगळं काय कृत्रिम पद्धतीनं तर नैसर्गिक पद्धतीनं तर काहीच आता तयार होत नाही. सगळं कृत्रिम पद्धतीनंच होतं. फार भाजीपाल्यापासून तर धान्यांपर्यंत. पण त्यातल्या त्यात पण जर आपण ते स्वतः घरी आणून बनवून खाल्लं, तर ते थोड्याफार प्रमाणात तरी आपल्याला त्याचा फायदा होईल ना. नुकसान तर नाही होणार जास्त. पण सततचं हे विकतचं आणणं आणि याच्यामुळं काय झालं लोकांचे खूप धंदे पण पोहोचले. की कोणी उठतंय टपऱ्या टाकतंय चायनीजची गाडी, अमकी गाडी, याचं सेंटर, त्याचं सेंटर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरापर्यंत तुमच्या ताटात येऊन पडते बरं आयतं. म्हणून मग आपण एवढं हे करायचं की हे शरीर काय नुसतं सगळ्या गोष्टी त्या शरीराला घालताय तुम्ही पण तेवढी त्याला हे पण झिजवा पण ना थोडंसं. जे काही तुम्हाला हे होतंय तर त्याला ते बूस्ट पण केल्या पाहिजे ना. का नुसतंच आहे आणि मग नंतर जिम लावा आणि योगा लावा आणि अमकं करा आणि झुंबा क्लास लावा आणि हे करा. हे करण्यापेक्षा आपले दैनंदिन कामं आपण करावेत आणि एक त्याला रुटीन लावून घ्यावं छान. सगळं व्यवस्थित केलं तर सगळं होईल. फक्त मला काय म्हणायचं आता आणि ऑफर घ्या खाण्याच्या याच्यावर सुद्धा ऑफर असतात बरं का. एक पिझ्झा घ्या, एक पिझ्झा फ्री मिळवा. एक बर्गर घ्या, एक हे करा. अरे ह्या म्हणजे त्या विकणाऱ्यांची ती एक आयडिया असते आणि आपण त्याला भुलायचं का नाही भुलायचं म्हणजे आपण वेड्यात निघतो की नाही. मग तुम्ही सांगा आपण जर एवढं स्वतःला म्हणतो की नाही नाही बाबा मला कोणी वेड्यात काढू शकत नाही. पण लोकं तुम्हाला सहज सहज वेड्यात काढून जातात. आणि तुम्ही वेड्यात तर निघतात, पण आरोग्याची पण वाट लावून घेतात. तर मला ते मघाचा तो व्हिडिओ पाहून आहे ना, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की या ऑफरच्या नावाखाली अ, सरळ-सरळ लूटमार आहे आणि आपण ती स्वतः करून घेतो. सांगणाऱ्याचं काम आहे, पण आपल्या मनाला पण काहीतरी ठेवलं पाहिजे की नाही जागरूक, की हे कितपत योग्य आहे किंवा किती आवश्यक आहे? काही गरजेचं आहे का? नाही आहे का? का नुसतं आपलं ऑफर लागली पळा, ऑफर लागली पळा, इकडे लागली, तिकडे लागली, इकडे लागली, तिकडे. अरे काय? काय चाललंय? मंडळी मला तर या गोष्टीचं काही एवढं हे वाटत नाही. पण तुम्ही बघा ऑफरबद्दल तुमचं काय मत आहे? नक्की सांगा.